आता पाणी भरू गेला पटापट आपण आपले 4 पगोल्यांका हे आतडे वगैरे पिसा वगैरे हे लावून घेऊया. बाप रे कॅच ओ माय गॉड काफली यो मॅन खतरनाक ना काम 25. तर गावाला नाही बघा सगळ्यात मोठं कॅच हा केदी कुर्ली आहे बघा. डेंगो बघा केदो आदो आणि हई आहे काही बघा पकडूक गेलंय तर चावली मगा डायरेक्ट अटॅकच केल्यान. हई एक नांगी आणि हई एक नांगी हे बघा. आणि आपली बोनी झालेली आहे हे बघा. आता ह्या पगोल्यात आहे का तिला कडक इलेक्ट्रिक येईल म्हणतात. हे बघा ह्या डब्यात उघड निखिल. कोकण म्हणजे स्वर्ग आणि या स्वर्गाने दिलेला आपल्याला हा फुकटचा खजिना म्हणजेच खेकडे आणि मासे. तर नमस्कार, मी स्वानंद कोकणची कला संस्कृती यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. तर मी आज माझ्या आचऱ्या सुंदर अशा गावी आहे आणि आचऱ्यातल्या खाडीवर आहे मी. माझ्या पाठीमागे बघू शकता ही खाडी आचऱ्याची आणि त्या बाजूला गणेश कोंड आहे जिथे गणपती विसर्जन वगैरे करतात. माझ्या गणपतीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल आपण गणपती विसर्जन करायला आलेलो आणि आता आपण त्याच्या पुढे आलो आहे. इथे ही मोरी आहे म्हणजे पाणी ह्या बाजूला येण्याची. आता भरतीची वेळ आहे म्हणजे पाणी हळूहळू भरतं आहे. तर आता आपण इकडे खेकडे पकडायला आलो आहे जे म्हणजे खडपी कुर्ले म्हणतात. तर आता आपण आकी वगैरे घेऊन आलो आहे. आकी आहे, ही बादली आहे आणि हे आईस आहे. आईस म्हणजे ज्याला आपण पगोलीला चारा लावतो, कोंबड्याचे आतडे वगैरे, पिसं, पाय, डोकं वगैरे. तर आता आपण ही पिसं वगैरे आतडी वगैरे या आकीला बांधून घेऊया. ही बघा आकी आतमध्ये आणि इकडे सोडूया. बघूया आता आपल्याला ह्या भरतीच्या पाण्यामध्ये किती कुर्ले आणि खेकडे भेटत आहेत. तर गावाला नाही बघा आता आपण आकी घ्या चांबडा आणि लावून घेऊया. चांबडा आहेत, आतडे आहेत. सगळी पगोली आपली 4 पगोली असत ते आपण आता रेडी करून घेऊया. पाय वगैरे बसत. वारो पण मस्त सुटलो हा. आता दुपारचे किती वाजले होते? 12:30 तरी 12-12:30 झाले असतील. पण वारो बघा किती मस्त सुटलो, अजिबात गरम होणं नाही. आणि आता पाणी भरू गेला पटापट आपण आपले 4 पगोल्यांका हे आतडे वगैरे पिसा वगैरे हे लावून घेऊया. आणि लावून झाली काय तुमका दाखवतो आम्ही काही काही स्पॉट असत ते सोडून किती कुर्ले गावतात ते. हे बघा गावल्यानं आता आपली आखी तयार झाली आहेत. तर आपण आता इथे एक एक सोडूक जाऊया. तर ही बघा आता ही आपली पहिली आखी तयार आहे. जे का आपण कोंबडीचं पाय आणि पिसा लावलं तर आता आपण हे सोडूया. आता आपण पहिली टाकली आहे. आता आपण दुसरी टाकूक जाऊया. दुसरी आपण आता हवी टाकतेलो. आणि अशी बांधून ठेवूया.
उरलेले दोनच ते पण टाकून घेऊया. ते बघ मासे बघा. आता ही तिसरी आपण हय टाकूया ह्या बाजूक. हय टाकूया कारण हय चिप्पीत जर खेकडे असतील ना तर ते येतील. तर आता आपण 3 पगोली टाकलं. आता ही चौथी पगोली आपण हय टाकूया. तर आपण एक 10-15 मिनिटं वाट बघूया. किती अशी बांधून ठेवते एखादं मोठं खेकडं पगोली सकट घेऊन जाईल. तर आता आपण पहिल्या पगोलीमध्ये बघूया आपल्या काय आलंय का. आणि आपली बोनी झालेली आहे. हे बघा. तर आपली सुरुवात झाली आहे. आता परत आपण त्याच जागेवर टाकूया. आता पुढच्या एका बघूक जाऊया. बरोच वेळ झालो. गावाला नो ही दुसरी बोनी. मुशी टाकून बघू उघड्या. हे बघा आत्ता जे काढलं होते दोन, ही एक आणि ही एक आहे बघा. पकडूक गेलंय तर चावली मगा डायरेक्ट अटॅकच केल्यान. हई एक नांगी आणि हई एक नांगी. हे बघा. आणि ही दुसरी. काहीतरी बांध दुसरं काहीतरी. दोन आहेत. हे बारकेतलं एक वेळ मोठं पकडूक बरो पण बारके नाही. बारके कधी आडव्यात घुसान बॉट फोडून ठेवती समजायचं नाही. तर ह्या पगुलीत बघूया आपण काय लागला. खतरनाक ना. काम 25 बोलताय. पप्पा जबरदस्त झाली. इसे बोलते हे खेकडा. जागा मस्त. तर गावाले नऊ मगाचपासून आपल्याला 2 कुर्ले मिळाले. ते साधारण होते पण ही पहिली कुर्ली आहे. जी साईज बघू शकता जवळून. ही बघा. घालून पकडायला पाहिजे ना, तू वर आहे ती. हे जरा सोडवा खालचे पायातले. हळूहळू काढा. हां इकडून पण. तर गावाले नू मोठ्यापैकी आपलं पहिलं कॅच. कसली हा बघा काळ्या पाटीची. बाप रे. कॅच. मा ओ माय गॉड. कसम. वहिनीची सोय. हर्षदाची सोय झाली. चला. एक नंबर. माझ्या आयुष्यातला एवढा मोठा खेकडा हा पहिलाच. तर गावाला नाही हे बघा सगळ्यात मोठं कॅच हा. किती कुर्ली आहे बघा.
डेंगो बघा केदो हा तो खतरनाक साईज हा का बिग साईज म्हणतात बिग साईज. आहे साधारण आहे बोललो ना तुला. गावाला ही बघा वाम लागली आहे पण खेचू शकणार नाही. अर्धी बाहेर हा अर्धी आत हा. पुरी आत जाऊ गई ती वेटोळे घालूक. अशी ना ती फिराग होई कर 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 आतमध्ये तर उठलो गावात चलू. नाही रे दिसता व्हिडिओत पण ती ना ह्याच्यासून निघून जातली रे गावाले नो. हे बघा वाम बघा सुटली. इलेक्ट्रिक येईल म्हणतात. ती बघ बाहेर निघाली बघ. आता आपण ओढून बघूया ह्याच्यात पण आहे पण ती अर्धी तारेवर आहे आणि अर्धी आतमध्ये आहे. पण ती अशी जरा पुढे जा आणि उभी होई बऱ्याशी. ती बघा बाहेर केवढी आहे बघा. पडली पण रवली आहे जाळ्याखाली रवली आहे. तर आता हे आमचं फायनल कॅच. आता ही शेवटची पगोली आहे म्हणजे बाहेर काढलेली. अजून 3 असत आतमध्ये. धरले ना बघा कसा सगळा अडकला त्याचा. हे पाय अडकले ते बघ हे निघाले. बघा धरीत तर इट्टम ना करीत. सोडूच लागतो सोडू. पण धरतलं कसं परत. आता ही एक ही एक काढलं एक थकड्या आणि ही काढून आता घरात जाऊया आणि तुमका दाखवत आहेत. हे पप्पा बसले आहेत किती गावले ते. ते पप्पा बसले आहेत किती खेकडे गावले ते दाखवत आहे. आधी हे सगळे काढून घेऊया. हे निखिल ती आता एक गावलेली ती ठेवून येतो आणि ही जी आता खाली तुमका दाखवलं ती मी काढूक गेले. त्याच्यामध्ये एक कुर्ली इली पकड. हे बघा आत्ता जी हय होती ना त्याच्यातली ही बरी साईज. तर ही टाक मी तो पण तिकडची घेऊन येते. आता इकडे एक आणि एक पाठीमाग्या 2 काढले 2 काढूचे आहेत. हे बघा हय एक पण विषय कसं झालो पगोली थोडी उडखळ रवली आणि कुर्ली खालसून खाता. लोक गेला तर ती येऊची नाही तरी पण ट्राय करते. हे बघा आता ह्या पगोल्यात आहे का हिला कडक. हे बघा एक नंबर साईज आहे. चल आपल्या डब्यात टाकूया. तर आता तुमका दाखवतोय मी आमच्या 4 पगोल्यांका किती कुर्ले मिळाले आहेत ते. हे बघा ह्या डब्यात उघड निखिल. हे बघा हे सगळ्यात मोठं कॅच झालेलो आणि
त्याच्या खाली आहेत. तर ही आचऱ्याच्या खाडीवरची कुर्ले पकडण्याची व्हिडिओ तुमका कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय शिवराय.